दिल्लीमध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने ज्या काही दिल्लीतल्या 20 खाजगी कोचिंग संस्था आहेत की ज्यांनी खोटी जाहिरात करून विद्यार्थ्यांना प्रवेश त्या ठिकाणी मिळवले, तर त्याच्यावरती 1,00,000 रुपये दंड प्रत्येक कोचिंग क्लासवरती त्या ठिकाणी ठोठावला। तर जेव्हा एखादा विद्यार्थी डेप्टी कलेक्टर, DYSP किंवा तहसीलदार होतो किंवा IAS IPS होतो, आपण ज्या काही वेगवेगळ्या मोठ्या कोचिंग संस्था असतात त्या जाहिराती दाखवतो की हा आमच्या क्लासचा विद्यार्थी। महापरीक्षा पोर्टलमध्ये घोटाळे होत होते म्हणून 2020ला महापरीक्षा पोर्टल बंद केलं। त्याच्यानंतर 5 कंपन्या आणल्या, त्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॅकलिस्टेड होतं, त्यांना परीक्षा घेता नाही आली, त्याही कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या। आता शासनाने TCS IBPSकडे परीक्षा दिल्या, पण TCS आणि IBPSच्या परीक्षा होत असताना पेपर फुटणे, मास कॉपी असेल, खाजगी कंपन्यां थ्रू ज्या परीक्षा घेतल्या जातात याच्यावरती विद्यार्थ्यांचा विश्वास त्या ठिकाणी राहिलेला नाही आहे। त्याच्यामुळे उत्तराखंडच्या धर्तीवरती पेपर फुटीचा कायदा महाराष्ट्र सरकारने तो येणाऱ्या अधिवेशनात तो आणायला पाहिजे, ह्या संदर्भातली मागणी आम्ही आज आपण जर बघितलं तर जे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत, मग ते 1ली ते 10वी असतील, 11वी ते 12वी असतील, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा आपण जर बघितलं तर ग्रॅज्युएशन नंतर विद्यार्थी हे UPSCच्या कोचिंगसाठी दिल्लीला जातात आणि MPSCसाठी विद्यार्थी पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी कोचिंगसाठी या ठिकाणी येत असतात। आपण बघितलं तर नुकतंच मागच्या 10 दिवसापूर्वी दिल्लीमध्ये केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने ज्या काही दिल्लीतल्या 20 खाजगी कोचिंग संस्था आहेत की ज्यांनी खोटी जाहिरात करून विद्यार्थ्यांना प्रवेश त्या ठिकाणी मिळवले, तर त्याच्यावरती 1,00,000 रुपये दंड प्रत्येक कोचिंग क्लासवरती त्या ठिकाणी ठोठावला। याचं कारण एकच होतं की ज्या पद्धतीने पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक कोचिंग क्लासेसकडनं होती आहे तर ती होऊ नये यासाठी, कारण की एकच विद्यार्थी जो टॉपर रँकर आहे तर ते सगळ्या क्लासवाल्यांनी ते दाखवले की तो आमच्याच याच्यामधला आहे। तर आपण ह्याच्यात पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे की तो विद्यार्थी त्या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी, मॉक इंटरव्ह्यूसाठी त्या ठिकाणी जात असतो आणि शेवटी खाजगी कोचिंग क्लासवाल्यांचा हा एक बिझनेस आहे। तर त्या बिझनेससाठी त्या पद्धतीने प्रमोशन ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी राबवली जाते आणि त्याच्यामध्ये गोरगरीब विद्यार्थी याच्यात भरडले जातात आणि ह्याच्यामध्ये आर्थिक नुकसान हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याचं होतं। तर विद्यार्थ्यांना या एजुवार्ताच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हेच मी आश्वासित करेन की पहिल्यांदा आपण अभ्यास करत असताना आपल्याला कुठले टॉपिक्स अवघड जातात ते पहिल्यांदा समजून या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। त्याच्यासोबत आपण जर दुसरं पाहिलं तर TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती हे सुद्धा याच पद्धतीने सांगतायत की हा कॅन्डिडेट आमचा आहे। तिथे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तो उमेदवार जेव्हा मुख्य परीक्षा पात्र होतो, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर जेव्हा तो मुलाखतीसाठी पात्र होतो आणि त्याला एक मानधन दिलं जातं, मग ते मानधन दिल्यानंतर त्या जेवढे विद्यार्थी त्या प्रवर्गातले असतात तर त्यांना ते मानधन त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्याच्यातले जे काही विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि त्या संस्था दावा करतात की हे आमचे विद्यार्थी, ह्यांना आम्ही प्रशिक्षण दिले। तर या पद्धतीने जी फसवणूक केली जाते ती कुठेतरी शासनाने त्या संस्थेंना त्या ठिकाणी निर्देश द्यावेत आणि जे खरंच लाभार्थी आहेत, ज्यांना खरीच गरज आहे, तर त्यांचा त्या बेनिफिट करून तुम्ही त्याचा गाजावाजा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे। फक्त दिखाव्यासाठी या गोष्टी नाही केल्या पाहिजेत, कारण ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान होते। आपण जर बघितलं तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेच्या परीक्षा देण्यासाठी 3.5 लाख विद्यार्थी अर्ज या ठिकाणी करतात आणि UPSCच्या परीक्षेसाठी जवळपास 11.5 लाख विद्यार्थी हे भारतातून तयारी करतात। आपण युवकांचा देश एका बाजूला म्हणतो आणि आज युवक मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेच्या या मृगजाळामध्ये अडकलेले आहेत। तर अशा पद्धतीने जाहिराती करून, अशा पद्धतीने प्रलोभनं देऊन त्यांना खोटी स्वप्न दाखवणं हे कुठेतरी त्या आईवडिलांच्या स्वप्नांना आणि त्या युवकाच्या स्वप्नांना कुठेतरी खतपाणी घालून त्याचं आयुष्य हे उद्ध्वस्त होऊ शकतं। त्याच्यामुळे जे वास्तव आहे तेच क्लासवाल्यांनी या ठिकाणी दाखवलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण ह्याच्यात बळी नाही पडलं पाहिजे। तुम्ही बिझनेस करा, पण बिझनेस करत असताना काही इथिक्स देखील त्या ठिकाणी पाळले पाहिजेत, नाही तर याच्यामध्ये युवा पिढी मोठ्या संख्येने अडकली जाऊ शकते या स्पर्धा परीक्षेच्या जाळ्यामध्ये। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जेव्हा एखादा विद्यार्थी डेप्टी कलेक्टर, DYSP किंवा तहसीलदार होतो किंवा IAS IPS होतो,
आपण ज्या काही वेगवेगळ्या मोठ्या कोचिंग संस्था असतात त्या जाहिराती दाखवतो की हा आमच्या क्लासचा विद्यार्थी, कुठेतरी त्यांनी कधीतरी एक तर पूर्वला ॲडमिशन घेतलेलं असतं किंवा मॉक इंटरव्ह्यूला त्या ठिकाणी गेलेला असतो किंवा मार्गदर्शन घ्यायला गेलेला असतो. पण बऱ्यापैकी विद्यार्थी काही जण क्लास लावतात, काही जण लावत नाही. काही जणांनी, आता तुम्ही जे काही सक्सेसफुल कॅन्डिडेट आहेत ते तर सरळ सांगतात की मी क्लास न लावता सेल्फ स्टडी करून मी त्या ठिकाणी झालेलो आहे. त्याच्यामुळे कोचिंगच्या संदर्भात म्हणजे बिफोर ग्रॅज्युएशन किंवा ज्याला काहीच माहीत नाही त्यांनी कोचिंग लावलं पाहिजे, त्याची जर फायनान्शियल कॅपॅसिटी असेल. पण ह्या प्रलोभनं जे असतात, शेवटी एक बिझनेस आहे. बिझनेस म्हटल्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट होणार. त्याच्यामध्ये तुम्ही जिथं कुठं तुम्हाला ॲडमिशन ज्या कोचिंगला घ्यायचं आहे तर त्याची पूर्णपणे तुम्ही त्याची चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रात येण्याच्या अगोदर तुम्हाला कुठला विषय अवघड जातो आहे, तुम्हाला तुमची आर्थिक पात्रता किती आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते कोचिंग त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. ऑनलाईनचे ऑप्शन्स आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेत, तर त्याचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करून घेतला पाहिजे. सरसकट जर तुम्ही त्या ठिकाणी जर पैसे घरातनं म्हणजे उसने घेऊन, शेती घाण ठेवून, सोनं त्या ठिकाणी घाण ठेवून, व्याजाने पैसे काढून, अशा पद्धतीने जर तुम्ही ॲडमिशन विद्यार्थी घेत असेल तर हे खरंच कुठंतरी पालकांनी सुद्धा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. शेवटी खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूट हा एक बिझनेस आहे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा खाजगी कोचिंगचा बिझनेस हा जवळपास 1000 कोटीपेक्षा अधिक आहे. पुस्तकाचा जो बिझनेस आहे, पब्लिकेशन्स आपण जर बघितलं तर तो साधारणतः सरासरी 500 कोटीपेक्षा अधिक आहे. म्हणजे साधारणतः क्लास आणि पुस्तक याचा साधारणतः वर्षाची उलाढाल ही 1,500 कोटीपेक्षा अधिक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या क्षेत्रात येत असताना पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने माहिती घ्यावी, सिनियर्स जे असतील त्यांच्याकडनं योग्य मार्गदर्शन घ्यावं आणि त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी जिथे कुठं तुम्हाला आवश्यक मार्गदर्शन आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे. मागच्या सरकारमध्ये आपण बघितलं, युतीच्या सरकारमध्ये, तर खाजगी क्लास नियंत्रण कायदा 2018 हे एक याच्या संदर्भात समिती गठीत केली होती. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये साधारणतः आपण बघितलं तर 1ली ते 10वी, त्याच्यानंतर 11वी ते 12वी, मग त्याच्यात सगळे आले, नीट आले, JEE आले, बाकीच्या ज्या कोचिंग्स आहेत, त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा असेल, जे काही खाजगी कोचिंग क्लास याच्या संदर्भात एक कायदा त्या ठिकाणी व्हावा यासाठी एक समिती अपॉइंट केली होती. त्याच्या संदर्भात महाराष्ट्रभर त्यांनी दौरे करून त्याचं सगळं ड्राफ्टिंगसुद्धा तयार केलं होतं. पण जे अधिवेशन चालू असताना विधिमंडळात ते कायदा पारित होण्यासाठी ते येणं आवश्यक होतं, पण ते कुठेतरी तो विषय थांबला आणि तो विषय बाजूला पडला. आपण बघितलं तर फक्त क्लासच हा एक विषय नाही, तर बाकीचे पण असे वेगवेगळे सेक्टर आहेत की जिथं शासनाने लक्ष देणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यामुळे फक्त खाजगी क्लास नियंत्रण कायदा याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी शासनाने नक्कीच ह्याच्याकडे या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. शेवटी त्यांच्या बाजूने विचार केला ते बिझनेस म्हणून त्या ठिकाणी आपला तो व्यवसाय करतायत. पण व्यवसाय करत असताना काही गोष्टींचं इथिक्स त्या ठिकाणी फॉलो करायला पाहिजेत. कारण की हा गोरगरीब ग्रामीण भागातला युवक युवती या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येत असतात. त्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी किती आहे, कारण की आपण बघितलं तर जेव्हा मी विद्यार्थ्यांमध्ये चर्चा करत असतो किंवा माहिती घेत असतो तर विद्यार्थी हे जमीन विकून, शेती घाण ठेवून, सोनं तारण ठेवून, जनावरं विकून, कोणाकडनं तरी नातेवाईकांकडनं उसने पैसे घेऊन येतात. काही जण जे कोणी मित्र जॉबला लागले त्यांच्याकडनं दर महिन्याला अशा पद्धतीने ते पैशा ठिकाणी भरत असतात. तर कुठेतरी खाजगी क्लास नियंत्रण कायद्याच्या वेळेस आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला होता. पण अनफॉर्च्युनेटली तो कायदा पुढे विधिमंडळात न आल्यामुळे तो बारगळला आणि तो विषय अजूनही बारगळलेला आहे. तर नक्कीच शासनाने याच्यावरती काहीतरी नियंत्रण या ठिकाणी आणायला पाहिजे. आता जसं UPSC, जसं दिल्लीमध्ये जर क्लासेसच्या संदर्भात त्यांनी त्या ठिकाणी कायदा तयार करून ज्या पद्धतीने ॲक्शन मोडवरती त्यांनी काम केलं, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात त्या ठिकाणी गोष्टी असायला पाहिजेत. आपण फक्त स्पर्धा परीक्षांपुरतं ज्या गोष्टी दिसतात त्याकडे आपण नक्की पहा, पण त्याच्यासोबत तुम्ही 11वी 12वीला JEE आणि नीट ह्याचं जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यापेक्षा ह्याचे करोडोच्या मोठी उड्डाणं त्या ठिकाणी आहेत. तर त्याबाबत सुद्धा त्या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. ह्याच्या अगोदर खूप विचारमंथन झाले, चर्चा झाल्या, परिषदा झाल्या, पण त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस जो त्या ठिकाणी मिनिस्टर येऊन बसतो आणि चर्चा होतात पण ॲक्शन मोड त्या ठिकाणी कुठंच होत नाही, सत्यामध्ये कुठलीच गोष्ट या ठिकाणी येत नाही. तर शासनाने या संदर्भात पुढाकार घेऊन
विद्यार्थ्यांचं हित, विद्यार्थ्यांची बाजू समजून घेऊन जर कुठं अशा पद्धतीने दिल्लीत जर असा ग्राहक संरक्षण कायदा जर त्या ठिकाणी असेल तर नक्कीच या ठिकाणी सुद्धा आपल्या राज्यामध्ये हा ग्राहक संरक्षण कायदा जर असेल तर नक्कीच कुणावरती अन्याय होणार नाही, फसवणूक होणार नाही आणि प्रत्येक जणाला बिझनेस करण्याचा पूर्णतः अधिकार आहे. पण बिझनेस करत असताना त्यावरती काहीतरी अंकुश हा शासनाचा असायला पाहिजे. आपण जर बघितलं तर बार्टी, सारथी, महाज्योती तर याच्यामध्ये जे काही ही जी सिस्टीम केली तर OBC समाजासाठी महाज्योती आहे, शेड्यूल ट्राईब्ससाठी TRTI आहे, SC समाजासाठी बार्टी आणि मराठा आणि कुणबी ह्यांच्यासाठी सारथी अशा पद्धतीची संस्था त्या ठिकाणी आहे. आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना UPSC असेल, MPSC असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या परीक्षांसाठी जाहिरात काढली जाते. तिथं त्यांना मोफत कोचिंग त्या ठिकाणी दिलं जातं, स्टायफंड्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिले जातात, पुस्तकांसाठी त्या ठिकाणी पैसे दिले जातात. हा एक प्रकार त्या ठिकाणी चालतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र झालेले, मुख्य परीक्षेपासून मुलाखतीसाठी पात्र झालेत पण ज्यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे तर आणि तो त्या प्रवर्गातला असेल तर त्या विद्यार्थ्यांना 25,000 ते 30,000 रुपये हे मानधन त्या ठिकाणी दिलं जातं. आणि जेव्हा तो विद्यार्थी मुख्य मुलाखत देऊन तो जेव्हा सिलेक्शन यादीमध्ये येतो तर तेव्हा ती संस्था सांगते की ही संस्था सांगते की हा आमचा विद्यार्थी आहे. पण त्या विद्यार्थ्यांनी ना सारथी, ना बार्टी, ना TRTI, ना महाज्योती या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेलं असतं. त्याच्यामुळे याबाबत जो काही अशा पद्धतीने गांजावा केला जातो की बाबा हे आमच्याच संस्थेचे विद्यार्थी आहेत तर ते असं पद्धतीने ते करायला नाही पाहिजे. शेवटी संस्था ज्या तयार झालेल्या आहेत ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांना, त्या प्रवर्गातल्या लोकांचं आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्याला एका प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून ह्या संस्था त्या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही अनुदान देताय त्या प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना, ते चांगलंच आहे, पण तुम्ही कुठेतरी खोटं श्रेय या ठिकाणी घेतलं गेलं नाही पाहिजे. नाहीतर याच्यामध्ये अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची फसवणूक होणं हे काही संयुक्तिक नाही आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी या सर्व संस्था प्रमुखांना, मंत्र्यांना विनंती करेल की आपण या संदर्भात योग्य ती दक्षता घ्यावी, कारवाई करावी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे. हे होणं गरजेचं आहे. आम्ही 30 ऑगस्ट 2023ला माननीय मुख्यमंत्री महोदयांना बच्चू कडू साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही भेटलो होतो आणि त्यांना आम्ही हीच विनंती केली होती की TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती यांच्यासाठी एकच एकत्रीकरण त्याचं होणं खूप गरजेचं आहे. कारण की प्रत्येकजण आपापल्या मनमानी कारभार त्या ठिकाणी चालला आहे आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थी हित डोळ्यासमोर न ठेवता एक वेगळेच इंटरेस्ट त्या ठिकाणी असतात. त्याच्यामुळं हेतू आणि उद्देश त्या ठिकाणी साध्य होत नाही आहे. तर त्या गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी ऐकून घेतल्या, समजून घेतल्या आणि मागच्या आठवड्यातल्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये तो निर्णय घेऊन या चारही संस्थांसाठी एकीकरण ते झालं पाहिजे यासाठी तो निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे. आणि नक्कीच याच्या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्या ठिकाणी गठीत करून इथून पुढे ज्या काही गोष्टी होतील त्या चांगल्या पद्धतीने गोरगरीब विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे याच दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी मला वाटतं की वाटचाल या ठिकाणी येणाऱ्या काळात होऊ शकते. नाही, आता स्पर्धा परीक्षेचा जो अवेअरनेस वाढला आहे तर सध्या राज्य शासनात जे काही कॅबिनेट मंत्री दर्जाचे मंत्री आहेत तर ते त्यांच्या जिथं ते पालकमंत्री आहेत तर नाविन्यपूर्ण योजनेमधनं त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात वातावरण निर्मिती त्या ठिकाणी होते. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण, त्यासोबत पुस्तकं मोफत त्यांना देणं, त्याच्यासोबत तिथं अभ्यासिके तयार करणं, त्याच्यानंतर ऑनलाईन मोफत व्हिडिओ त्यांना कोर्सेस उपलब्ध करून देणं, मार्गदर्शन देणं. तर ह्या स्तरावरती ह्या देखील शासन म्हणजे जरी त्या लेवलला ते मिनिस्टर त्या ठिकाणी काम करत आहेत, आमदारसुद्धा आपापल्या आमदार फंडातनं या पद्धतीने पुस्तकं देणं, कोचिंग्स असतील, अभ्यासिका तयार हे देखील त्या ठिकाणी केलं जातं आहे. शेवटी शासनाला देखील काही लिमिटेशन्स आहेत, त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं ते त्या ठिकाणी करतायत. पण विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शासनाने जे काही फंड्स ज्या संस्थेला दिलेत ते वाढवायला पाहिजेत. आणि स्पर्धा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण देत असताना स्किल्ड कोर्सेसकडे देखील त्यांनी त्या ठिकाणी वळवलं पाहिजे. त्याच्यानंतर EDP कोर्सेस जे आहेत, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम, हे प्रशिक्षण देखील त्या ठिकाणी दिले पाहिजे. कारण की स्पर्धा परीक्षेतला सक्सेस रेशो हा 0.01% आहे. राज्य सरकार दरवर्षी सरासरी 7,000 ते 8,000 जागा काढतं,
MPSCतलं आणि सरळ सेवेतलं, आणि अर्ज करणारी संख्या आपण बघितलं तर 22 लाखांच्या आसपास आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या हाताला सरकार हाताला काम देऊ शकत नाही, पण त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ज्या पद्धतीने स्किल कोर्सेस असतील, उद्योजकताच्या संदर्भात काही प्रोग्राम्स असतील, तर ह्या दिशेने सुद्धा शासनाने या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी काम केलं पाहिजे. आपण जर बघितलं तर 2016 नंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी महापरीक्षा पोर्टल आणलं. ते सरकार गेल्यानंतर महापरीक्षा पोर्टलमध्ये घोटाळे होत होते म्हणून 2020ला महापरीक्षा पोर्टल बंद केलं. त्याच्यानंतर 5 कंपन्या आणल्या, त्या वेगवेगळ्या ठिकाणी ब्लॅकलिस्टेड होतं, त्यांना परीक्षा घेता नाही आली, त्याही कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या. आता शासनाने TCS IBPSकडे परीक्षा दिल्या, पण TCS आणि IBPSच्या परीक्षा होत असताना पेपर फुटणे, मास कॉपी असेल, खाजगी लोकांना सेंटर चालवायला देणं, अशा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा खाजगी कंपन्यां थ्रू ज्या परीक्षा घेतल्या जातात याच्यावरती विद्यार्थ्यांचा विश्वास त्या ठिकाणी राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे उत्तराखंडच्या धर्तीवरती पेपर फुटीचा कायदा महाराष्ट्र सरकारने तो येणाऱ्या अधिवेशनात तो आणायला पाहिजे, ह्या संदर्भातली मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली. त्यासोबत आपण जर बघितलं तर सरकारी नोकरी भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग असताना खाजगी यंत्रणेकडे परीक्षा देणं हे कुठंतरी चुकीचं धोरण त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे MPSCकडे सगळ्या परीक्षा त्या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजेत. प्रायोगिक तत्वावरती सगळ्या लिपिक वर्गीय परीक्षा हे MPSCच्या कार्यकक्षेत आल्यात. खूप चांगल्या पद्धतीने MPSCने त्या ठिकाणी परीक्षा पार पाडली. विद्यार्थ्यांचा देखील MPSCवरती त्या ठिकाणी विश्वास आहे, आणि जर आपण सगळ्या परीक्षा MPSCकडे देण्याची विनंती आपण जर राज्य सरकारकडे करतोय, तर राज्य सरकारने ते करत असताना MPSCला सक्षमीकरण देखील त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. MPSCचं बजेट हे 60 कोटी, ते 60 कोटीवरनं कमीत कमी 150 ते 200 कोटीवर ते बजेट नेलं पाहिजे. आत्ता MPSCकडे 230च्या आसपास मनुष्यबळ आहे, ते 1,500वरती ते मनुष्यबळ गेलं पाहिजे. 2018मध्ये MPSCचं मुख्यालयाच्या संदर्भात आम्ही मागणी लावून धरली, ती मान्य झाली. आता त्याचं बांधकामसुद्धा CBD बेलापूरला सुरू झालं आहे, पण तेवढंच ते केंद्र न ठेवता विभाग स्तरावरती त्याचे केंद्र त्या ठिकाणी सुरू झाले पाहिजेत. आणि केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती एकदम सक्षम ट्रान्सपरन्स सगळ्या परीक्षा ह्या MPSC घेऊ शकतं. तसं MPSCने सामान्य प्रशासन विभागाला लेखी पत्र त्या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे, आणि MPSC परीक्षा घ्यायला सक्षम आहे, परीक्षा घेऊ शकतं. पण झारीतले काही शुक्राचार आहे ते चुकीचं फीडिंग करतायत, आणि त्याच्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती कुठेतरी त्या ठिकाणी विलंब होतो आहे. त्यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय आणि बाकीच्या मंत्र्यांना विनंती करेल की आपण भरती प्रक्रिया ही ट्रान्सपरन्स होण्यासाठी आपण सर्व परीक्षा MPSCकडे दिल्या पाहिजेत, आणि आपण MPSCकडे परीक्षा देतोय तर MPSCला देखील सक्षम करणं गरजेचं आहे.